नमस्कार. तर चला आता निघाली कामाला. काय करता? इतका तर तापण ते राहणार का ना, पण तुम्ही म्हणता की रोज सांगते. तर म्हणलं सांगावं तर आहे का नाही, सांगितलं म्हणजे बरं असतं या. तर कपडे तर सकाळी धुतलेले होते, त्यांना डबा दिले देण्याचे. त्यांनी काय चटणीवरच भाकर खाल्ली. काल म्हणतात तर काही घेतलं नाही, तेव्हा काल सकाळी केलेलं आहे. मग ते तसंच ठेवलं. तर आता भांडी काय घासते संध्याकाळी आल्यावर निवांत घासते. काय उठ वाटत नाही, पण आता नाही राहत घातली मी इडे वाकडे आपले निघाली. आता रात काय करते तर काय माहिती, येते त्या का नाही ते इथला डबा बिबा अगं राहता येतं झोपून गेले ते. मग रात्याला आला कोणत्या मावशीचा, सकाळी फोन केलेला त्यांचा. आता 11 वाजून 10 मिनिटं झाले. ती बघू आता त्यांचा फोन झाल्यावर येते नाही, मग विचारते त्यांना की येताय का कामाला. नाहीतर आपलं जायला बरं आहे का नाही. त्यांना तसं बी गावाकडे जायचं या, सण्या वाट बघतोय वाटतं. ते म्हणतोय ये ये ये. मला तर आता ह्या महिन्यात जायला होतच नाही म्हणा, कारण का मला येणार 6,500 450 रुपये हजरी. 500 रुपये म्हणलं होतं, काय माहिती मला माहीत नाही, पण किती येतं तर काय माहीत नाही. तर 2.5 दिवस माझी सुट्टी आहे आणि 2,500 माझ्याकडे उचल आहे. मी लेकरांना पाठवलेलं शाळेला. मी तिकडे 2,000 पाठवलं आणि 500 रुपये मला घरात. तिचा विषय चालू होता, माझं डोकं निघतं त्या बाईनं, त्या बारकीनं, त्या बारक्या बारकीनं नुसतं त्या उरकायला. आता कधी गेलं ग बाय, बळत चालले आता त्यांचं कामाला जायचं. कारण का तिथं सुट्टीवर एक मावशी आहे त्याच्यामुळं थंड वाजून येते. हा काटा फुटला तो आणि दिसत असं काय माहिती का, दिसतंय काय माहिती असं. मी काय खोटं बोलत नाही की मला खरंच ठेवत नाही. त्या काय की कालच्या धरणं मला काटा फुटून येते अंगात. नुसतं अंगात न का नुसते हे होतंय. डबा घासला ना ग, वाटलं तर मी येत नाही म्हणून मी भांडीच घासली नाही. ते कणकणी आली पण बळ जायचंय. आता काय करता, स्वयंपाकाची भांडी ती संध्याकाळ बघू. आता सांगितलंय कामावर त्यांना, तिथून जवळ आहे त्यांना मेड. मग त्यांना म्हणलं येताना गोळी आणा, म्हणलं तुम्हाला पैसे मी आल्या देते. मग ते आणलं तर मग गोळी खाल्ल्या म्हणजे जरा बरं वाटायला. त्यामुळं ते बिडसेट वरनं कोणीतरी वाया टाकले ते पडले. झालं का ताय घासायला लागलं डबा. काय आता आहे का ना. तर काय काम करताय तर कामच सांगते. आता मी माझं काय करते, मी लय बरं सांगितलं, पण काय तुम्ही माझं ऐकत नाही का की वाटतं काम मी सांगितलेलं. तर आम्ही एक मॉल आहे मोठं बारामतीत, तर तिथं एक वॉचमॅन, ते वॉचमॅन म्हणते तिथं गाड्या धुवणार, ते गाड्या लावते का ना तिथं, म्हणजे सगळं आहे. कपडे सगळं, म्हणजे किराणा, परत असं बरंच काय तर आहे. ते पिक्चरची ती एक टाकी. मग तिथं एक ते असतंय काय, ते गाड्या येते त्या लावायला मोठ्या बारक्या. तर मोठ्या गाड्यांना तिथं 30 रुपये तिकीट काढायचं. म्हणजे कंडक्टरचं तिकीट असतं का नाही तसले मिशन. तर ती मिशन आम्हाला शिकायला 1.5 दिवस तर गेला. मग आता एकदा शिकलो आम्ही, मग त्यामुळं आता काय अडचण येत नाही आम्हाला.
तर त्या पार्किंगला आम्ही आहे आणि बारक्या गाड्यांना 10 रुपये. आलं का त्यांना कॅन असलं तर स्कॅन करायचं, स्कॅन का काय काय म्हणते ते काय म्हणते त्याला, ते करायचं. स्कॅनर दाखवत नाही का ते. आणि रोख असलं तर म्हणजे ना अशी ती मोर तिकडे इतकं शिकते त्यांना नोकरी असली नाही का नाही. आणि आम्हाला असले हवेत म्हणजे इशीत सावलीत असले हाय आम्हाला काम लागलं या. त्याला पण नशीबच लागतं भारी चांगलं. ते तसलं तर आम्ही काम करतोय. कारण का तिथं विचारलं आम्हाला की तुमची शाळा झाली का, तुम्हाला लिहायला येत आहे का, वाचा येत आहे का. तर म्हणलं होत झाली आमची. आणि ताईची काय 5वी झाली या, तर माझी 8वी झाली या. मग त्यामुळं काय नाही मग अडचण. आणि तिथं अडाणी माणूस चालत नाही. तर आता आईचा फोन आलता आणि पंढरपूरच्या एक ताईचा. तर रडून चालली बघा मी आता. कारण का संगीता ताई म्हणले त्यांना आईला की लेकरं ती नीट सांभाळा मावशी. आईच म्हणल्या वाटतं. मग आमच्या आईला लागली रडायला. म्हणले इतकं दिवस वाईट असते तर पण काय दिवस फक्त आठवणीसाठी राहते तर पण येळ प्रत्येकावर असते या. येळ कधी नाही कधी निघून जाते. तर मस्त वाईट वाटतंय सगळं वाटतंय पण काय करता आहे का नाही. संगीत ताई पण रडली, आई पण रडली, मला पण रडू आलं. जाऊ नका आहे ना. तसं दिवस असतील तसं काढावंच लागतंय. पण एवढंच आहे की भोग कधी मागचा जातोय आणि कधी नाही ती सांगता येत नाही. काय म्हणते ना, जातेला दिवस आहे का नाही, काय राहते ते वेळ असंच घर बांधून कवा नाही कवा पलटी होतच. म्हणजे ताईचं आणि माझं नातं युट्यूबच्या ह्याच्यातून झालेलं नातं आहे. तरी माझ्या लेकरांची काळजी त्या ताईला. आणि आपली सख्खी नाती असली तरी ती विचारत नाही ते. चला बोलू काय करायचं. तर एक गोळी आहे घरात तेवढी तोंडात टाकते आणि जाते. रात्रीच खाल्ली ग त्यांनी आणि ठेवते दूध ते बघायचं. चावी आहे पुरत म्हणता असं दरवाजा आहे हाय त्याला चावी राहू ते कशाचे आहे ते काय ते कशा घराचे आहे ते एक तर गोळी खाते जाऊ तर आपलं राहिलं तर राहिलं तेवढंच नारळ ते मस्त येतं टेन्शन. पण काय करतात टेन्शन. चला तर चला आता याला बाय.